नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीटेट परीक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे काही आपण इथं लेक्चर्स दिले होते, तर विद्यार्थ्यांची डिमांड पाहता आपण इथं अजून काही डेमो लेक्चर्स देणार आहोत। पण आपलं जे सीटेट साठी पुस्तक आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे, तर इथं गेल्यानंतर तुम्ही एज्युकेशन टीईटी टेट मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इथं मराठी भाषा विद्यार्थी प्रिय असं पुस्तक केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेतील मराठी भाषा पेपर 1 आणि पेपर 2 चा नवीन अभ्यासक्रम आणि पूर्वीच्या पेपर्स मधील प्रश्नोत्तरांच्या PYQ आधारे लेखन केलेला दर्जेदार यशोदायी संदर्भ लक्षात घ्या। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही द्या खूप मोठा असतो। जो विद्यार्थी अफाट अभ्यास करतो पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करत नाही, अशा विद्यार्थ्याला अडचणी येतात, लक्षात घ्या। सो मराठी भाषा याच्यासाठी तुम्ही आपला हा जो संदर्भ ग्रंथ आहे, विद्यार्थी प्रिय लेखक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडमनी लिहिलेले हे पुस्तक आहे। 50 प्रश्नपत्रिका, अध्यापन शास्त्र, 750 प्रश्न, 52 उतारे या पुस्तकामध्ये एकत्र तुम्हाला मिळत आहेत। इथं तुम्हाला संदर्भ ग्रंथाची जर वैशिष्ट्ये तुम्ही बघितली, नवीन अभ्यासक्रमानुसार वस्तुनिष्ठ मांडणी आहे। पाठीमागे मी तुम्हाला ईच अँड एव्हरी पेज पुस्तकाचं दाखवलं होतं। आकृत्या आहेत, तक्ते आहेत, पॉइंट्स आहेत, PYQ मधून तुमचा इथं सराव होतोय आणि हे पुस्तक तुम्हाला येणारी तुमची टीईटी परीक्षा, टेट असेल, KVS असेल, NVS असेल, अशा इतर परीक्षांसाठी पण उपयोगी पडणार आहे। पुस्तकाची परचेस लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। पुस्तक परचेस करा, लॉग इन रजिस्टर करून घ्या। ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही पुस्तक इथं मागवू शकता। चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे एक्झामच्या आधी तुम्हाला जेवढे काही आपले सेशन होणार आहे त्याच्या नोटिफिकेशन मिळून जातील। ठीक आहे, ओके। चला आपण तर मराठी भाषेचा इथं पेपर बघणार आहोत। 2021 चा हा पेपर आहे, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये मराठी भाषा बघा, इथं तुम्हाला 91 ते 99 प्रश्न दिलेले आहेत। उतारा कसा वाचायचा प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा। बघा इथे तुम्हाला म्हटलंय पुढील उतारा वाचा आणि 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा। उतारा वाचायच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या होत्या। एक तर अगोदर क्वेश्चन वाचायचे, नंतर उतार्याकडे वळायचं, किंवा उतारा वाचायचा नंतर क्वेश्चन कडे वळायचं। ठीक आहे, तर बेस्ट मेथड आहे फुल कॉन्सन्ट्रेशनने उतारा वाचणे। ओके, तिथून तुमचे जेवढे काही क्वेश्चन आहेत, इथं म्हटले 91 ते 99 जेवढे काही तुमचे 7-8 क्वेश्चन आहेत, त्याच्यापैकी 6 क्वेश्चन जरी तुम्हाला सॉल्व्ह झाले उतार्याकडे न वळता, तरी तुमचा खूप मोठा टाइम इथं वाचतो। 2 क्वेश्चन डिफिकल्ट असतील त्याच्यासाठी तुम्ही उतार्याकडे वळू शकता। इथं पण तुमचा फायदा होईल, कारण आपण ब्रॅकेट करत करत उतारा वाचणार आहोत। ओके, तर ही मेथड नक्की वापरा, तुम्हाला याचा फायदा होईल। आता बघा, हा जो उतारा त्यांनी इथं दिलेला आहे हा मराठी भाषेशी रिलेटेड उतारा आहे। पहिलं विधान बघा, भाषेवर केवळ प्रेम करून भाषा व तिचा विचार समोर जात नसतो। ब्रॅकेट करा, भाषेवर केवळ प्रेम करून भाषा व तिचा विचार समोर जात नसतो। अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्वाची असते। जिथं जिथं फुल स्टॉप आहे तिथं तिथं ब्रॅकेट करा। इथं अस्मिता आणि गौरवच्या ठिकाणी अंडरलाईन करा। का अंडरलाईन करायचं, पुढे तुम्हाला क्वेश्चन वाचल्यावर लक्षात येईल। नेक्स्ट बघा, कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्वाची असते, आपण ब्रॅकेट केलं। आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला हवीत। मराठीच्या शाळा आणि मुलाच्या दप्तरातील मराठी पुस्तकांची गुणवत्ता कायम असली पाहिजे। शाळेतल्या मुलांना पाठ्यक्रम आणि बहुताल याच्यामध्ये विसंगती जाणवू नये, ही धारणा शिक्षण आणि विचार यांची कायमच राहायला हवी। वळण आणि शिक्षण या नाण्याच्या 2 बाजू आहेत। या विचाराला, कोणता विचार, वळण आणि शिक्षण, या विचाराला बगलच्या खाली अंडरलाईन करा, द्यायला नको। असे शब्दाचे अर्थ तुम्हाला विचारले जातात। मराठी पण हे केवळ भाषिक नसतं, तर भावना, भूमिका, लोक, व्यवहार, गरजा, आवडी, आदर अशा नानाविध महत्वपूर्ण विषयांशी अनिवार्य स्वरूपामध्ये मराठी पण एकजीव झालेलं असतं। बघा, या मराठी पण वरती नेहमी लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्ही पॅसेज वाचताय
तर पॅसेज वरती तुम्हाला क्वेश्चन फक्त पॅसेज मधल्या इन्फॉर्मेशन वरती नसतात, तर क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये एखादं भाववाचक नाम आलेलं असेल, बरोबर, नाम असेल, विशेषण असेल, क्रिया विशेषण असेल, तर मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पण पॅसेज वाचताना तुमचं जे थिंकिंग आहे ते असू द्या. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे गृहीत असं धरू नका की फक्त इन्फॉर्मेशन वरतीच क्वेश्चन येणार आहेत. क्वेश्चन तुम्हाला आता इथं मराठी पण आहे, याच्यावरती तुम्हाला कसा क्वेश्चन येऊ शकतो तुम्ही विचार करू शकता. म्हणजे क्वेश्चन पेपर एवढ्या कॉन्सन्ट्रेशननी सोडवला पाहिजे की इच अँड एव्हरी वर्ड वाचल्यानंतर तुम्हाला पटकन तिथे क्लिक झालं पाहिजे की अरे व्याकरणामधून असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं धारणा शब्द आलेला आहे, धारणा शब्दाचा अर्थ आपल्याला विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, ओके. तर हे बेस्ट मेथड आहे पॅसेज वाचण्याची. सॉरी. भाषा वापर आणि जनसामिलकी ही गोष्ट मुळीच आधी व्यापक सर्वस्पर्शी अनिवार्य आहे. राज्याचे भाषा धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेले आहे. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्ध्यान पावले आहेत. शेतांवर उभ्या असलेल्या लक्षावधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निश श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा, मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर पण भयसूचक अंतर आहे. बघा, डिफरन्स सांगितलाय तुम्हाला. मोबाईल लँग्वेज, आता इथं असे पॉइंट जे असतात ना, डिफरन्स विचारला जाऊ शकतो की कशामध्ये डिफरन्स सांगितलाय लेखकाने, बरोबर. तुम्हाला पुन्हा वारंवार पॅसेज कडे वळायचं नाही, म्हणून पॅसेज खूप केअरफुली वाचायचं आहे. या सर्व विपरीततेचा आणि विरोधाभासाचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे. विपरीतता आणि विरोधाभास लक्षात ठेवा. मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाहीत असं म्हणून पालकांनी थांबू नये, तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकांचे शैक्षणिक, सामाजिक, शाळा स्तरावरचं जे सहभागित्व आहे ते विलक्षण वाढलं पाहिजे. ठीक आहे, ओके. विलक्षण शब्दावरती फोकस करा. औषधांची केवळ माहिती नको. ठीक आहे, रोग आणि मूळ यांचा वेध आणि त्यावर जालीम उपाय सुद्धा शोधले पाहिजेत. मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा. हा जो विषय आहे की मूळ काय आहे. ठीक आहे, ओके. मराठी गाणं, मराठी भजन, मराठी अभंग, मराठी साहित्य, साहित्यातील आजचे विपुल लेखक व प्रवाह, बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस यांची मराठी जगात कुठेच कमी नाही. ब्रॅकेट करा. ठीक आहे, ओके. इतर भाषेच्या तुलनेत मराठी अजिबात मागे नाही. हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणाच्या मुळाशी आहे. धोरण हा शब्द आतापर्यंत किती वेळा आहे विचार करा. लोकवाङ्मय, संत वाङ्मय, महानुभाव वाङ्मय, लोकसंगीत आणि कीर्तन व निरूपणाची, सर्जनाची, भाषेची मराठीची परंपरा श्रेष्ठतम आणि समृद्धच आहे. यातील मराठीचा प्रातिनिधिक, नवरसनिर्मित आणि लोकसामिलकीच्या पातळीवर आभाळभर जमिनीची सर्व टोक व्यापून असणारा असा मराठीचा विस्तार आहे. ओके. आणि म्हणूनच मराठीच्या या विस्ताराला इतिहास आणि समृद्धीचा देखणा वारसा लाभलेला आहे. कोट्यावधी मराठी माणसांच्या खांद्यावर असणारी मराठीची पालखी आहे. तिचं धोरण, अगेन धोरण हा शब्द आहे, निश्चित करण्याच्या प्रयत्नात ही मोठा जनसहभाग लाभावा. लक्षात घ्या, हा आहे तुमचा पॅसेज. ठीक आहे, ओके. चला, आता पहिला प्रश्न, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही प्रश्न शब्दांवरती फोकस करा. पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे, धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. ओके. धोरण, धोरण म्हणजे सारासार विचार, धोरण म्हणजे काम करण्याची पद्धती, धोरण म्हणजे वहिवाट, धोरण म्हणजे एकाग्र चिंतन. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी सेंटेन्स वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की धोरण म्हणजे सारासार विचार, धोरण म्हणजे वहिवाट, काम करण्याची पद्धत. तर धोरण म्हणजे एकाग्र चिंतन. एकाग्र चिंतन हा जो शब्द आहे याचा आशय धोरणशी रिलेट नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे झालं उत्तर. उत्तराचा इथं आपण विचार नको करायला, आन्सर की मिळून जातात. लक्षात घ्या. पण
तुम्ही इथं विचार करा की पॅसेज मध्ये मॅडमनी सांगितलं होतं धोरण या शब्दावर फोकस करा. हा शब्द किती वेळा आलेला आहे आणि तिथंच तुम्हाला क्लिक झालेलं पाहिजे की 100% या शब्दावरती आपल्याला पुढे क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबीत विरोधाभास आहे, हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज, मराठी साहित्य आणि आजचं विपुल लेखन, लोकसामिलकी आणि मराठीचा विस्तार, मुलांचं दप्तर आणि पाठ्यपुस्तकाची गुणवत्ता. काय उत्तर बघा. चला चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये फटाफट उत्तर द्या. जरी आपले लेक्चर हे लाईव्ह नसले, प्रीमियर असले तरी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 92 नंबरचा क्वेश्चन किती सोपा क्वेश्चन आहे. शेवटचं विधान मी तुम्हाला सांगितलं होतं, लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज, बरोबर. याच्यामध्ये विरोधाभास, बरोबर, आणि भय असा एक उल्लेख तिथं आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावयास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. बघा इथे काय म्हटलंय, मराठी भाषिक चळवळ जी आहे ना, याच्यामध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या बाबी पॅसेज मध्ये दिल्या होत्या. त्याच्यामध्ये पालकांचं सहभागित्व होतं का? होतं, लक्षात ठेवा, बरोबर आहे का. जेवढे विद्यार्थी लेक्चर बघतायत लाईव्ह, शाळांची गुणवत्ता होतं, नेमकी उपाययोजना होतं, बरोबर. चौथा ऑप्शन बघा, पाठ्यक्रमातील विरोधाभास होता का? पाठ्यक्रमातील विरोधाभास 93 नंबरचा क्वेश्चन. तर विसंगत बाब आहे ही, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर इथं हेच पॅसेज रिपीट होणार नाहीये तुम्हाला, फक्त मी वाचण्याची पद्धती तुम्हाला सांगते. इथं वेळ, टाइम मॅनेजमेंट जे आपण म्हणतो ना, ते वेगळं शिकायचं नसतं. प्रॉपर तुमचं रीडिंग कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने पॅसेज वाचताय, फक्त वाचताय का, त्याच्यामधले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर व्याकरण दृष्ट्या आलेले शब्द, बरोबर, हे याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. ठीक आहे, ओके. बघा भाववाचक नाम क्वेश्चन आलाच की नाही, मी तिथे तुम्हाला सांगितलं होतं. तर कीर्तन, पालखी, भजन हे शब्द पॅसेज मध्ये आलेले आहेत, पण भाववाचक नाम कोणतं आहे? मराठी पण हे भाववाचक नाम तिथं आलेलं आहे. ठीक आहे, सगळे पेपर्स तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातील. सगळे पेपर्स अभ्यासून घ्या. आजचे विपुल लेखक बघा, विपुल व प्रवाह यांची मराठी जगात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. विपुल शब्द बघितल्या तुम्हाला तिथे लक्षात यायला पाहिजे की हे भाववाचक नाम आहे. बघा साधं सिंपल आहे. दोन ऑप्शन तरी इथंच इलिमिनेट होतात, आत्मवाचक नाव, भाववाचक नाम. ऑप्शन राहिले सर्वनाम आणि विशेषण. सगळ्यांना माहिती हे आहे विशेषण, बरोबर. ओके, तर हे इम्पॉर्टंट नाहीये. विधान वाचताना त्या विधानामध्ये विपुल हा शब्द तुम्ही पटकन कॅच केला पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट बघा. लेखकाच्या मते कोणती बाब, म्हणजे तुमच्या लक्षात येते का पॅसेजेस तुमचे भाषेवरती असतील, पर्यावरणावरती असतील, विज्ञानावरती असतील, अध्यात्मावरती असतील, टेक्नॉलॉजीवरती असतील, कशावरतीही असू द्या, तुमचा शब्दसंग्रह तगडा असला पाहिजे, तुमचं व्याकरण पक्का असलं पाहिजे, तुमचा वाचनाचा स्पीड चांगला असला पाहिजे, पद्धती चांगली असली पाहिजे, बरोबर. लक्षात आलं? लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे. फोकस तुमचा आहे अनिवार्यपणे. मराठी पुस्तकाची गुणवत्ता, मराठी दैनिके, धारणा शिक्षण, मोबाईल लँग्वेज. चूक चूक चूक. मराठी दैनिके, बरोबर आहे का? बघा मराठी दैनिके. एवढे सोपे पॅसेजेस असतात, एवढे सोपे पॅसेजेस असतात, फक्त आपली पद्धत चुकीची असते वाचण्याची. आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असं लेखकाला वाटतो? समृद्धीचा वारसा लोप पावलाय, मराठीचा इतिहास लोप पावलाय, भाषेचे अनेक घटक लोप पावलेत, कीर्तन, निरूपण. सिंपल क्वेश्चन आहे. डी ऑप्शन पासून तुम्ही इलिमिनेट करू शकता. मराठी भाषेचे अनेक घटक इथं लोप पावलेले आहेत, बरोबर. वारसा या शब्दाचा समानार्थी शब्द मी तुम्हाला बोलले होते इथं. वारसा म्हणजे पुन्हा पुन्हा, वारसा म्हणजे वडिलोपार्जित हक्क, वारसा म्हणजे निष्फळ बोलणे का, वारसा म्हणजे उत्तराधिकारी. काय येईल उत्तर बघा. 98 नंबरचा क्वेश्चन. आपण डे टू डे लाईफ मध्ये हा शब्द वापरतो, वडिलोपार्जित हक्क, बरोबर. लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? मराठीची पालखी वाहने, विपरीततेचा विचार करणे, विरोधाभासी विचार करणे. कृती काय केली पाहिजे? शालेय पातळीवर त्यांचा सहभाग झाला पाहिजे, बरोबर. ओके, मूळ काय आहे ते लेखकांनी बोललेलं होतं, तर याच्यावरती त्यांनी सांगितलेले आहे पालकांनी कृती करायला पाहिजे. ठीक आहे, ओके. चला इथपर्यंत समजलं का? कुणाच्या काही अडचणी असतील तर मला विचारू शकता तुम्ही बिनधास्त.
पुस्तकामध्ये 50 क्वेश्चन पेपर आहेत, लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला एक कविता दिलेली आहे, कविता वाचा असं तुम्हाला म्हटलेलं आहे, कविता वाचा. ओके, बघा आता ही कविता तुम्ही स्कूल टाइम मध्ये पण वाचलेली असेल. 100 ते 105 पर्याय क्वेश्चन दिलेत. बघा, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो. इथपर्यंत आपला एक पार्ट झाला. ओके, नेक्स्ट बघा, वैभवी देश चढविन, सर्वस्व त्यास अर्पिन. आता ही कविता वाचताना प्रत्येक शब्द बघा, अर्पेन, तिमीर, सहारेन, बरोबर. त्याच्यानंतर इतर काही शब्द आले असतील, राष्ट्रार्थ असेल, प्राण असेल, कंकण असेल. तर आतापर्यंत आपण फक्त हे कविता असतील, प्रार्थना असतील म्हणत होतो, बरोबर, अर्थ समजून घेत नव्हतो. ओके, क्लिअर. त्याचं मूळ काय आहे? शब्द संग्रह तगडा, बाकी काही नाहीये. वैभवी देश चढविन, सर्वस्व त्यास अर्पिन. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा, हातात हात घेऊन, हृदयात जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, कार्य कराया लाहो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निजपदा लाहो. ओके, या उठा करू हो शर्त, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, ही माय थोर होईल, वैभव्य दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येऊ. नवीन आहे का? नवीन नाहीये, ओळखीची आहे, बरोबर. आता मी काय बोलले होते तुम्हाला की व्याकरण, बरोबर. पुढील पैकी विशेष नाम कोणते? बघा, मी तुम्हाला बोलले होते देश, कंकण, पताका, सूर्य शब्द आलेले आहेत. विशेष नाम म्हणजे काय? सूर्य हे इथं विशेष नाम आहे. एवढं सोपे आहेत. पण होतं काय, आता आपलं लक्ष जातं कवितेकडेच, बरोबर. त्याची चाल असेल, काय असेल ते असेल, पण तुमचं लक्ष कशावरती गेलं पाहिजे? शब्दांवरती. सूर्य विचारलं जाऊ शकतं का? विशेष नाम विचारलं जाऊ शकतं, हे तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे लगेचच. ओके, भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा केलेली आहे. बघा, आता बघा, विश्वात शोभुनी राहो. मी पुन्हा तुम्हाला इथं आपल्या या कवितेकडे नेते. बघा, इथं बघा, आता हे जे आपण पाठीमागे जातोय की नाही, क्लिअर, तर हे नकोय, हे आपल्याला बॅकला पुन्हा जायला नकोय, म्हणून वाचताना प्रॉपर वाचलं पाहिजे. बघा, जनसेवे जीवन दिले, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आहे, बरोबर आहे. ऑप्शन काय दिले त्यांनी? सिद्ध, सशक्त, संहारक, भाग्यवान. कवीने त्याला काय करायला हवे असं व्यक्त केलेलं आहे. काय येईल उत्तर? बघा, सोपा क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाहीये या क्वेश्चन मध्ये, बरोबर. सशक्त, बरोबर, सशक्त. ओके, सशक्त करायला हवे अशी अपेक्षा इथं व्यक्त केलेली आहे. भाग्यवान वगैरे हे शब्द सिद्ध आणि सशक्त मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण जर तुम्ही व्यवस्थित वाचलेलं असेल तर ते सुद्धा कन्फ्युजन तुमचं इथं होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे? पराक्रम दाखवणं, हातात हात घेणं, प्राणार्पण करणं, पुरुषार्थ बाळगणं. बघा, राष्ट्रासाठी प्राणार्पण करण्याची सिद्धता, बरोबर. तर काय आलं आपलं? प्राणार्पण. काही क्वेश्चन जे आहेत कवितेमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती बेस आहेत, काही क्वेश्चन व्याकरणावरती बेस आहेत. भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असं कवीला वाटतं? शांतता, पराक्रम, पुरुषार्थ, संहारकता. याच्यामध्ये संहारकता हा ऑप्शन तुम्ही सुरुवातीलाच इलिमिनेट करू शकता, बरोबर. पराक्रम, पुरुषार्थ, शांततेपैकी तुमचं उत्तर येईल शांततेचा संदेश. लक्षात आलं? सोपे क्वेश्चन आहेत का? सोपे आहेत, फक्त कविता व्यवस्थित वाचायची आहे. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ही जी पंक्ती आहे कशाचं आवाहन करते कवी? प्राणार्पण नाही, जनसेवा नाही, पराक्रम नाही. जेव्हा आपण हातात हात घेऊ, हृदयास हृदय जोडू, म्हणजे एकोप्याने राहू, परस्पर बंधुभाव वाढेल याच्यामधून. ओके, त्याच्यामधून नंतर समानार्थी शब्द विचारला, तिमिरातून तेजाकडे म्हणतो की नाही आपण. तिमिर म्हणजे अंधकार, बरोबर. अंधकारातून उजेडाकडे, तिमिरातून तेजाकडे, बरोबर, म्हणजे अंधकार. लक्षात आलं? चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा,
एकच मिनिट थांबा. चला पुढचा क्वेश्चन बघा. 106 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅश डॅश प्रकारचे व्याकरण असते. आता लक्षात घ्या, प्रत्येक भाषेचं नियमबद्ध व्याकरण असतं का? राज्य शासनाप्रमाणे राज्य शासन कसंही व्याकरण देईल चालेल का? नाही. काही नियमबद्ध व्याकरण असतं. लक्षात घ्या, लिपिबद्ध नसतं, नियमबद्ध व्याकरण असतं. किती सोपे क्वेश्चन आहेत. नियमबद्ध व्याकरण असतं प्रत्येक भाषेचं, बरोबर. जसं की तुम्ही इंग्रजी भाषा आणि मराठी भाषेच्या व्याकरणामधला डिफरन्स समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे प्रत्येक भाषेचं नियमबद्ध व्याकरण आहे. ओके. त्रिभाषा सूत्रामध्ये तिसरी भाषा म्हणजे कोणती भाषा? 107 नंबरचा क्वेश्चन बघा. त्रिभाषा सूत्रामध्ये तिसरी भाषा म्हणजे कोणती भाषा? देश पातळीवरची भाषा, फक्त संस्कृत, हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा, फक्त विदेशी भाषा. चला मला चॅट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. त्रिभाषा सूत्र. बर, त्रिभाषा सूत्र म्हणजे काय कोणी सांगू शकतं का मला? चला एकच मिनिट थांबा. ओके. त्रिभाषा सूत्र त्याच्यामध्ये मातृभाषा वगैरे येते का हे मी तुम्हाला विचारते. चला बोला. बघा, त्रिभाषा सूत्र म्हणजे भारतातील शिक्षण धोरण आहे, बरोबर. याच्यामध्ये किती भाषा येतात? याच्यामध्ये 3 भाषा शिकवणं आवश्यक आहे. बघा, पहिली भाषा राहते तुमची मातृभाषा, दुसरी भाषा राहते प्रादेशिक भाषा आणि तिसरी भाषा कोणती असते? बरोबर, एक आधुनिक भारतीय भाषा. लक्षात घ्या. ओके. दुसरी भाषा हिंदी, हिंदी भाषिक राज्यामध्ये इथं जर बघितलं तुम्ही इंग्रजी किंवा अन्य आधुनिक भाषा, बरोबर. आणि तिसरी भाषा जे हिंदी भाषिक राज्य आहे तिथे इंग्रजी किंवा अन्य आधुनिक भाषा, बिगर हिंदी भाषिक राज्यामध्ये एक आधुनिक भारतीय भाषा, बरोबर. पण जी पहिल्या 2 भारतीय भाषामध्ये नसेल. लक्षात आलं? मग महाराष्ट्रामध्ये या सूत्राचा जो भाग आहे, पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याची शिफारस आहे, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितली तर, आहे की नाही? पण याच्यावरती वाद पण आहे, मराठीला प्राधान्य देण्यावर भर दिला जातो. लक्षात आलं? उद्देश काय आहे त्रिभाषा सूत्राचा? की मुलांना विविध भाषांचं ज्ञान देणं. लक्षात आलं? ठीक आहे. मग तृतीय भाषा म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं. 1968चं शैक्षणिक धोरण जर तुम्ही बघितलं तर हिंदी भाषिक राज्यामध्ये काय आहे वगैरे हे सगळे पॉइंट्स तुम्हाला तिथं क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. चला उत्तर काय आहे क्वेश्चनचं? अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. लक्षात आलं? पण इथं त्रिभाषा सूत्र तुम्हाला प्रॉपर माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुली वाचवा, मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहायला लावते. ओके. आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे काय? निरुपयोगी सामग्री हा ऑप्शन तुमचा पहिल्यांदा इलिमिनेट होईल. निरुपयोगी सामग्री इलिमिनेट होईल. विश्वसनीय सामग्री पण इलिमिनेट होईल. राहिला तुमचा अधिकृत सामग्री आणि एकीकृत सामग्री. काय येईल उत्तर बघा? अधिकृत सामग्री आणि एकीकृत सामग्री. चला बोला. वेळ देते मी तुम्हाला. काही क्वेश्चन असे आहेत ज्याच्यासाठी थोडासा वेळ देते मी तुम्हाला. बघा, एकीकृत सामग्री म्हणजे काय? विविध स्रोतांकडून आलेली जी माहिती असते, बातम्या, लेख, व्हिडिओ, सोशल मीडिया, पोस्ट एकाच ठिकाणी एकत्रित केलेली असते, बरोबर. त्याला आपण एकीकृत सामग्री म्हणतो. याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकता का? 108 नंबरचा क्वेश्चन. एकीकृत सामग्री बरोबर नाही. इथं एकीकृत सामग्री उत्तर येईल का? नाही येणार. इथं येईल उत्तर अधिकृत सामग्री. मग याच्यामध्ये तुम्हाला एकीकृत सामग्री आणि अधिकृत सामग्री दोन्ही मधला जर डिफरन्स समजला, लक्षात आलं, तरच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. आता मला सांगा, अधिकृत सामग्री म्हणजे काय? अधिकृत सामग्री म्हणजे काय? हा बघा, अधिकृत सामग्री म्हणजे अशी सामग्री एखाद्या विषयातील तज्ञ आहेत ना,
त्या तज्ञांनी तयार केलेली सामग्री, बरोबर. ऑथॉरिटिव्ह कंटेंट असं आपण म्हणतो, सखोल, अचूक, विश्वसनीय. लक्षात आलं? तर उत्तर काय येईल तुमचं? अधिकृत सामग्री. ठीक आहे, ओके. वापरलेला तक्ता काय आहे इथे तुमचा? अधिकृत सामग्री आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपला पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे फ्लुएन्सी म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे, अवघड नाहीये. फ्लुएन्सी म्हणजे अचूक लेखन का? नाही. व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे, वापरणे नाही. वाक्यांश नीट उच्चारणे नाही. फ्लुएन्सी बोलणे, वाचणे, लिहिणे, ठीक आहे, तिन्ही मधून असू शकते. स्वतःला समाधानपणे व्यक्त करणे, याला आपण काय म्हणतो? फ्लुएन्सी असं म्हणतो, बरोबर. नेक्स्ट बघा, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धत कशावरती भर देते? ध्वनीवरती, शब्दांशावरती, वाक्यावरती का शब्दावरती? वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धत कशावरती भर देते असा क्वेश्चन आहे आपला. 110 नंबरचा क्वेश्चन आहे. काय येईल उत्तर बघा. 110 नंबरचा प्रश्न. ऊर्ध्वगामी पद्धत सिंपल आहे, वाक्यावरती. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धत. बॉटम अप अप्रोच वरती क्वेश्चन आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार करा, IMP करा. याच्यामध्ये तुम्हाला ध्वनी, शब्दांश, वाक्य, शब्द, अक्षर ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला इथं सिक्वेन्स विचारलेला आहे, बरोबर. लक्षात घ्या, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धत जी आहे ना, काय आहे? महत्वाच्या आशयावर लक्ष केंद्रित करून लिखित मजकूर काय करायचा असतो? योग्य त्या स्वरामध्ये वाचायचा असतो, बरोबर. ओके. हा मोठ्याने वाचून म्हणून समजू शकते, ज्याच्यामध्ये मुलाला अचूक उच्चारांसह लिहिलेलं काय करावं लागतं? वाचावं लागतं. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथे तुम्हाला सिक्वेन्स विचारलाय. ऊर्ध्वगामी पद्धतीचा जो क्रम आहे ना, याच्यामध्ये ध्वनी पहिल्यांदा आला पाहिजे, बरोबर. लक्षात घ्या, इथे काय झालं पाहिजे? ध्वनी 1 नंबरला आला पाहिजे, म्हणजे ए. लक्षात आलं? क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अक्षर आलं पाहिजे, ई. बरोबर आहे का बघा. ओके. त्याच्यानंतर शब्दांश बी, असा पर्याय बघा. आता इथं असा पर्याय कोणता आहे? ए, ई आणि बी चा तिसरा पर्याय आहे. बघून घ्या, तिसरा पर्याय. ओके. चला, तर इथं तुम्हाला हा क्वेश्चन जो होता थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता. लक्षात घ्या, बॉटम अप अप्रोच जो आहे ना, तो तुम्हाला इथं प्रॉपर माहित असेल तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकत होता, बरोबर. अक्षरांपासून सुरुवात, शब्द, मग वाक्य, शेवटी संपूर्ण मजकूर. लक्षात आलं? क्लिअर. चला, तर बॉटम अप अप्रोच जर तुमचा क्लिअर नसेल तर आज क्लिअर करून घ्या, कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय 111 नंबरचा क्वेश्चन बघा. 111 नंबरचा क्वेश्चन काय आहे? भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांत? क्वेश्चन कशावरती आहे? क्वेश्चन आहे सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावरती. भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे, अभ्यासक्रम व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते, अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते, का भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते? काय उत्तर बघा. सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांत. चला फटाफट उत्तर द्या. सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावरती हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. उत्तर काय येईल बघा. चला 111 नंबरचा क्वेश्चन. 111 नंबरचा क्वेश्चन. क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणं प्रॉपर येईल का हो? नाही येणार, बरोबर. नेक्स्ट बघा. अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला नाही. बघा, भाषा तुम्ही कधी शिकू शकता? फॉर एक्झाम्पल बघा, इंग्रजी आहे. जर संभाषण करण्याची संधी मिळाली तरच हे घडतं. लक्षात आलं? तर हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात येऊन जातील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे? पूर्वकथन. आराखडा तयार करणे, सारांश लिहिणे, मुद्दे लिहिणे का वाचन करणे? जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, लेक्चर बघतायत, उत्तर काय येईल बघा. पूर्वकथन, उपक्षमता याचा संबंध
मुद्दे लिहिणे, वाचन, सारांश लिहिणे याच्याशी नाहीये, याचा संबंध आहे वाचन करणे. ठीक आहे, ओके. अगेन तुम्हाला इथं पूर्वकथन ही जी कॉन्सेप्ट आहे ती व्यवस्थित इथं माहित असायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा डॅश डॅश असते. रोजगार मिळवण्यासाठी आंतरिक, बाह्य, रोजगार केंद्री, आत्मकेंद्री. सोपा क्वेश्चन आहे, काही अवघड नाहीये या क्वेश्चन मध्ये, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे, ओके. बघा 113 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला वाटू शकतं रोजगार केंद्री, पण रोजगार केंद्री याचं उत्तर नाहीये, याचं उत्तर आहे बाह्य केंद्री. ठीक आहे, ओके. भाषा शिकण्याची प्रेरणा बाह्य केंद्री आहे, कारण रोजगारासाठी ते भाषा शिकतात. बरोबर, लक्षात घ्या. प्रभावी भाषा वर्गात शिकवणाऱ्यांसाठी डॅश डॅश हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी मूल्यमापन, अनुकरण, चर्चा, चुका कमी करणे. 114 नंबरचा क्वेश्चन. चला काय येईल उत्तर? प्रभावी भाषा शिकण्यासाठी इथं मूल्यमापन, चुका कमी करणे, अनुकरण इझिली इलिमिनेट होतात, चर्चा. ओके. समावेशी वर्गात शिकवताना, सॉरी थोडस फास्ट घेते मी. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे? समावेशी वर्ग संकल्पना करून घ्या. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यास सुचवणे. शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. ठीक आहे, काय उत्तर बघा? 115 नंबरचा क्वेश्चन. 115 नंबरचा क्वेश्चन सिंपल आहे. अध्यापन पद्धतींचा वापर करायचा. बरोबर, समावेशी शिक्षण म्हणतोय आपण इथं. 115 नंबरचा क्वेश्चन इथं आपला कंप्लीट झाला. चला, भाषेशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, एवढा पार्ट आपण कंप्लीट करू ह्या सेशन मध्ये. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची आहे? थोडस झूम करते, कारण क्वेश्चन कव्हर होत नाही जास्त झूम केल्यावर. निर्दोष उच्चारासह वाचन. बघा, भाषा निपुणता म्हटलेला आहे तुम्हाला इथं. 116 नंबरचा हा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा? 116 नंबरचा क्वेश्चन. चला, निर्दोष उच्चारासह वाचन, पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव, भाषा निपुणतेचा आणि याचा काही संबंध आहे का? नाही. अचूकता आणि ओघ विकसित करणे. बरोबर, अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट हे तर तुम्ही वाचू पण नका ऑप्शन, याच्यामध्ये वेळ पण घालवू नका. ठीक आहे, ओके. एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? स्वतः बोलण्यात ज्यादा वेळ घालवावा. येईल का? नाही येणार. विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी नाही येणार. काय केलं पाहिजे? त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताय तुम्ही, विद्यार्थ्यांमध्ये हे स्किल डेव्हलप झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्त बोलतं केलं पाहिजे. बरोबर, तरच ते भाषा शिकतील. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबीचा समावेश आहे? 118 नंबरचा क्वेश्चन, सोपा क्वेश्चन आहे. मुद्रित म्हटलंय, समृद्ध वातावरण म्हटलंय, तर इथं साक्षरता आणि भाषा. उत्तर काय आलं तुमचं? साक्षरता आणि भाषा. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय? अनेक भाषा शिकणे, प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे. किती सोपा क्वेश्चन आहे, वाचायची गरज आहे का? नाही. बरोबर, बघा आता इथं तुम्ही फक्त बहुभाषिकता एकच शब्द वाचला, तुम्ही म्हणाल अनेक भाषा शिकणे. उत्तर येईल का? नाही. मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. लक्षात आलं? याला म्हणतात सिली मिस्टेक. घाईमध्ये आपण उत्तर चुकू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टी बाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? विविध कार्य तक्त्यांवर भर देणे. शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्यफिती वापरणार. वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव, हावभाव केल्यावर त्याला दिसतील का? नाही दिसणार. बरोबर, उत्तर काय येईल? स्वशैलीसह बोलणे आणि स्पर्श आणि अनुभव करणारी साधने. बरोबर, तक्ते, दृश्यफिती त्याला दिसतच नाही तर त्याचा उपयोगच नाहीये. लक्षात आलं? ओके. चला, इथं आपला एक पार्ट संपतो. 121 ते 150 हे जे प्रश्न आहेत आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. लवकरात लवकर केंद्रीय शिक्षक पात्रता, मराठी भाषा पेपर 1, पेपर 2 नवीन अभ्यासक्रम पुस्तक मागवा. 50 पेपर जे आहेत ना, सतत रिवाइज करा, सतत रिवाइज करा. डेफिनेटली तुमचा रिझल्ट येऊन जाईल. जितके जास्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सखोल अभ्यासाल
तितका तुम्हाला परीक्षेचा जो आराखडा आहे, परीक्षेची मूळ पद्धत आहे लक्षात येऊन जाईल. क्वेश्चन कसे विचारले जातात, व्याकरण कसं विचारलं जातं. ओके, तर पुस्तक मागवताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा. थोडंसं फास्ट लेक्चर मी घेतलेले आहेत. अजून काही पेपर्स आपल्याला इथं घ्यायचे आहेत. बाकीचे पेपर्स तुम्ही पुस्तकातून कव्हर करा. तर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. जर तुम्हाला सीटेट साठी असेच लेक्चर सिरीज हवे असतील तरी सुद्धा तुम्ही इथे सांगू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.